आणखीन एक कॉमनली आपण गोष्ट वाचतो जी सोशल मीडियावर, WhatsAppवर, पेपरमध्ये येते, ती आहे एक्सरसाइज करत असताना येणारे हार्ट अटॅक्स. म्हणजे मग मॅरेथॉन करत होता आणि हार्ट अटॅक आला, सायकल चालवत होता आणि हार्ट अटॅक आला, जिम करत होता आणि हार्ट अटॅक आला. हे हार्ट अटॅक काही वेगळे असतात का? हो, म्हणजे मला असं वाटतं, की कदाचित आधी पण येत असतील. सोशल मीडियामुळे ते जास्ती एन्हान्स झालेत. म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे लागलेत आणि कुठे झालं तर लगेचच पसरलं, तर कदाचित आधी पण होत असेल, पण आता ते जास्ती झालंय आणि ह्याच्यामध्ये अतिरेकीपणा हा मोठा घटक आहे. मी नेहमी पेशंट्सला, सामान्य जनतेला सांगतो, की कुठलाही व्यायाम करताना काही गोष्टी पाळणं गरजेचं आहे. जसं आरंभशूरसारखं पहिल्या दिवशी जाऊन 2 तास व्यायाम करणं योग्य नाहीये. म्हणजे तुम्ही काय करायला पाहिजे, की कुठलाही व्यायाम हळू-हळू सुरू करायला पाहिजे. व्यायाम करायच्या अगोदर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तपासण्या करणं गरजेचं आहे, की आपलं सगळं ठीक आहे ना? म्हणजे त्याच्यामध्ये 2D आला, स्ट्रेस टेस्ट आला, की आपलं हृदय एकंदरीत फिटनेस, ब्लडच्या काही टेस्ट, आपण फिट आहोत का व्यायाम करायला पहिला घटक. दुसरी गोष्ट व्यायाम सुरू करताना तो ग्रॅज्युअली केला पाहिजे. याला आपण अकस्टम्ड एक्सरसाइज म्हणतो. म्हणजे त्या व्यायामाची सवय होत तुम्ही वरती गेलं पाहिजे, तरच त्याला मजा आहे. उत्साहात जाऊन पहिल्या दिवशी 2 तास करायला गेल्यानंतर असे इन्सिडेन्सेस होतात. व्यायामाच्या बाबतीत मी नेहमी सांगतो, की नेहमी वॉर्मअप करा पहिली गोष्ट. व्यायाम ग्रॅज्युअली करा, नंतर कूल डाऊन करा आणि हायड्रेशन व्यवस्थित ठेवा. म्हणजे हे जे सडन जर्क्स बसतात बॉडीला, हृदयाला, त्याच्यामुळे असे इन्सिडेन्सेस होतात. हे आपण थोडंसं व्यवस्थितरित्या घेतलं तर इन्सिडेन्सेस कमी होतील. म्हणजे त्याला सेन्सेशुअलाइज करण्यापेक्षा ते का होऊ नये ह्याचं जागृती जास्ती महत्त्वाची आहे. मग यंग लोकांमध्ये येणारे हार्ट अटॅक्स आणि सीनियर सिटिझन्स किंवा म्हणजे हे 50शी-60तले येणारे हार्ट अटॅक्स यांच्यामध्ये काही फरक असतो? हो, प्रचंड फरक आहे. म्हणजे ही जागृती लोकांना येणं गरजेचं आहे, की आपल्याला हार्ट अटॅक म्हणजे नॉर्मली कोलेस्ट्रॉल आणि त्याचं झालेलं चोकअप हे इक्वेशन माहिती असतं आणि हे खरं पण आहे. म्हणजे एल्डरली माणसांमध्ये 40शी, 50शी, 60मध्ये काय होतं, की तुमच्या रक्तवाहिनीमध्ये हळू कोलेस्ट्रॉल जमा व्हायला लागतं. हे 2-4 दिवसात होत नाही, डिकेड्समध्ये होतं. 10-20 वर्षामध्ये ते जमत जातं. ते कोलेस्ट्रॉलमुळे तो पाईप चोकअप झाल्यासारखी रक्तवाहिनी छोटी-छोटी व्हायला लागते आणि एका दिवशी बंद पडते. हा हार्ट अटॅकचा प्रकार आहे, हा 40शी-50शी मधला आहे. त्याच्या अगेन्स्ट हे तरुण वयामध्ये जे अटॅक असतात, की आत्ता तो कार्डिओ करत होता, आत्ता तो जिना चढून आला, कालच त्याने मॅरेथॉन केली. ह्याच्यामध्ये आपण ज्याला शेअर स्ट्रेसेस म्हणतो, की ज्याच्यामुळे स्ट्रेस आल्यामुळे बॉडीला हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये चीर जाते. ह्याला आपण प्लाक रप्चर असं म्हणतो आणि तिथे अचानक रक्ताची गुठळी डेव्हलप होते आणि असा उभा असलेला माणूस मिनिटामध्ये तो कोसळतो कारण ती रक्तवाहिनी ब्लॉक व्हायला लिटरली 1 मिनिट पुरेसा होतो. त्यावेळी मग हे सरप्रायझिंग होतं. तर हे मेकॅनिझम जे आहे यंग एजमध्ये आणि ॲडल्ट एजमध्ये ह्याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. जसा मेकॅनिझममध्ये फरक आहे, तसा कॉन्सिक्वेन्सेसमध्ये फरक आहे? हो, म्हणजे एक लक्षात घ्या, की हृदय अडॉप्ट झालेलं असेल तुमचं हळू ब्लॉकेज असल्यामुळे त्यामुळे डॅमेज कमी होतं. चांगलं चालणाऱ्या हृदयाची एक रक्तवाहिनी 100% बंद पडली अचानक, तर हृदय प्रिपेअर्ड नसतं. त्याच्यामुळे हृदयाला होणारा डॅमेज खूप जास्ती असतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये कॉन्सिक्वेन्सेस लाँग टर्म आणि आयुष्यभर राहतात आणि तुम्ही विचार करा 50मध्ये हृदयाला झालेला थोडासा डॅमेज आणि 20शी-30शीमध्ये झालेला डॅमेज, कारण तो डॅमेज घेऊन तुम्हाला आयुष्य जगायचं असतं. त्यामुळे ह्याच्या बाबतीत सतर्कता गरजेची आहे. सो समजा आता आपण हार्ट अटॅक विषयी जी बोलतो आहे, एक कुठली अशी गोष्ट आहे जी सगळेजण करू शकतील आणि ज्यांनी त्यांच्या हेल्दी हार्टसाठी फायदा होऊ शकेल, असं आपण काही सांगता येईल? एक नाही, मी 4 गोष्टी नक्कीच सांगतो. क्या बात है! पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाने 40 मिनिटाचा कमीत कमी व्यायाम करायला पाहिजे. आणि व्यायाम म्हणजे वॉकिंग नाही. एक्झॅक्टली. मी किती सांगतो म्हणजे ठीक आहे, आपण ना आजोबा, पणजोबा यांना सगळ्यांना बघतो, की ते व्यायाम करतात म्हणजे चालायला जातात बागेत फिरल्यासारखं. प्लीज समजून घ्या, हा व्यायाम नाही. रिगरस एक्सरसाइज ज्याला म्हणतात, ज्याच्यामध्ये ॲटलीस्ट जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग किंवा जिममध्ये कार्डिओ, याला आपण कार्डिओ एक्सरसाइजेस म्हणतो, कार्डिओव्हॅस्क्युलर, ती करणं गरजेचं आहे. आणि हे ॲक्चुअली तरुण वयामध्ये नाही. म्हणजे मी नेहमीच सांगतो, की जिम जॉइन करा, की ज्याच्यामध्ये थोडासा बॅलन्स ठेवून थोडंसं मसल वर्कआउट, थोडंसं कार्डिओ याचा आपण संगम व्यवस्थित ठेवला तर दॅट इज अ बेटर एक्सरसाइज. ह्याच्यासाठी नाही की आपल्याला काहीतरी शरीरसृष्टीच बनवायची, बॉडी बिल्डर व्हायचंय. पण कुठेतरी मसल मास मेंटेन करणं आणि सेम टाईम हृदयाला पण कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइज देणं गरजेचं आहे.
साधारण 40 तुमची ओलांडून गेली किंवा स्त्रिया या पोस्ट मेनोपॉझल फेजमध्ये गेल्या, की काय व्हायला लागतं, की आपलं फॅट पर्सेंटेज वाढायला लागतं आणि मसल मास कमी व्हायला लागतो. तर नेहमी मी सांगतो, की जिम जॉइन करा. अर्थात वेस्टर्न जिमच नाही, बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये, पण मसलचं वर्कआउट आणि कार्डिओ ह्याचा संगम असणं गरजेचं आहे. सो पहिला झाला व्यायाम. दुसरा? हो, ते विसरलोच. दुसरी गोष्ट म्हणजे खाण्यावरती पथ्य. म्हणजे जंक फूड खाणं हे कमी करायला पाहिजे. भारतीय पद्धतीमध्ये कार्बोहायड्रेट्स खूप जास्ती प्रमाणात घेतले जातात. प्रोटीन त्या मानाने कमी घेतले जातात. आपलं लक्ष खूप चमचमीत खाण्यात असतं. चमचमीमध्ये आपण त्याच्यामध्ये तेल, तूप, बटर ह्या गोष्टी ज्या फॅट्स खूप जास्ती वापरतो किंवा रिफाईन्ड शुगर खूप जास्ती वापरतो. त्यामुळे खाण्यावरती लक्ष देणे खूप जास्ती महत्त्वाचं आणि हे खूप लहानपणीपासून. आपण बघतो आजकाल, की यंग एजमध्ये ओबेसिटी खूप वाढली. लहान-लहान मुलं खूप लठ्ठ असतात. मग त्यांना वजन कमी करायला अवघड होतं. तर ही जी सवय आहे हेल्दी खाण्याची, मला वाटतं ही प्रत्येक पालकांनी लहानपणीपासूनच मुलांना लावायला पाहिजे. त्यांना एज्युकेट करणं गरजेचं आहे, की आपण काय कॅलरी खातोय, काय हेल्दी खातोय, प्रोटीन काय खातोय, कार्बोहायड्रेट्स काय खातोय आणि मग हे हळू-हळू ॲडल्ट एजमध्ये गेलं पाहिजे. तुला आठवतं आपण लहानपणी हार्डली हॉटेलमध्ये जायचो, रेस्टॉरंटमध्ये जायचो, घरचं जेवण असायचं. मला आठवतं माझे बाबा वर्षातनं एकदा उडुपीमध्ये द्यायचे, जिथे आम्ही फक्त डोसा खाऊन यायचो. आणि आता सगळं सोपं झालंय. हे जे बाहेरचं खाणं आहे त्याच्यामध्ये रिफ्राय करणं किंवा इन्ग्रेडियंट्स तेवढे क्वालिटीचे नसणं हे सगळं प्रॉब्लेम असतो. सणासुदीला, गमतीला, पार्टीला हरकत नाहीये. पण मी नेहमी म्हणतो, की घरचं खाणं सगळ्यात बेस्ट असतं आणि तुम्ही काय खाता ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येकाने डोळसपणे आपण 1 मिनिट विचार केला, की आपण नक्की काय खातोय, तर त्याच्यामध्ये खूप फरक पडण्यासारखा आहे. तिसरी गोष्ट मी सांगतो, की नेहमी व्यसन, स्पेशली तंबाखू कुठल्याही फॉर्ममध्ये, मग ते सिगारेट असो, वेप असो, गुटखा, चैनी असो. तुला माहिती आहे, रादर तुलाच जास्ती माहिती, की 50% हार्ट अटॅक आणि 50% कॅन्सर हे तंबाखूमुळे होतात. सो इट्स अ बिग फॅक्टर आणि लोकांना कळत नाही. स्टाईलमध्ये आजकाल वेप खूप कॉमन झालंय. सो धिस इज नॉट व्हिच इज म्हणजे मी हृदयरोग तज्ञ म्हणून एकाच गोष्टीला नेहमी नाही म्हणतो, ती म्हणजे तंबाखू. कुठल्याही फॉर्ममध्ये एवढी नाही, तेवढी नाही, नको घ्यायला. तंबाखू खूप जास्ती प्रॉब्लेम्स देते. आणि शेवटची गोष्ट म्हणजे कुठेतरी मेंटल पीस किंवा आपला मनाचा शांतपणा. हा कुठेतरी ताणतणाव प्रत्येकाला असतोच. तो आपण काही अव्हॉइड करू शकत नाही. पण तो आपण किती शांतपणे पचवतो किंवा तो किती डील करतो हे महत्त्वाचं आहे. सो मेंटल पीस ज्याला आपण आजकाल वर्क लाईफ बॅलन्स म्हणतो वगैरे, वगैरे. सो ह्या 4 गोष्टी तुम्ही मॅनेज केल्या तर बऱ्यापैकी हार्टचे प्रॉब्लेम्स कमी होतील. एक्सरसाइज, डाएट, नो टोबॅको ॲडिक्शन आणि मेंटल स्ट्रेस अव्हॉइड करणं. या 4 गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर आपण डेफिनेटली एक सेफ हार्ट आयुष्य जगू शकू. सो आपण यंग असू, पण आपल्या आर्टरीज या सगळ्या गोष्टींनी आपल्या वयापेक्षा जास्त लवकर थकताहेत असा याचा अर्थ होऊ शकतो. हे एक जनरल डिस्कशन झाल्यानंतर आता थोड्याशा स्पेसिफिक डिस्कशनकडे जाऊया. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.